श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामांच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा दो धागे श्रीराम के लिए हा अद्भुत आविष्कार पुण्यामध्ये साकारला जातोय। भारतीय समाजातील अनेक जाती, पंथ आणि प्रांतातील नागरिक रामरायासाठी वस्त्र विणायला एकत्र येऊन राष्ट्रभक्तीचं उत्तम उदाहरण जगासमोर ठेवत आहेत। अयोध्येतील राम मंदिरासाठी आपला हातभार लागावा यासाठी अनेक जण आपल्या परीनं प्रयत्न करतात। त्यामध्ये पुण्यामध्ये सुरू असलेला दो धागे श्रीराम के लिए हा उपक्रम श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या आणि हेरिटेज हँड विविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं हाती घेण्यात आलाय। यात श्रीराम जन्मभूमी मंदिरातील रामाच्या मूर्तीसाठी नागरिक वस्त्र विणण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत आहेत। दो धागे श्रीराम के लिए हा अद्भुत आविष्कार पुण्यामध्ये साकारला जातोय। हे वस्त्र अयोध्येतील कार्यक्रमानंतर प्रभू श्रीरामांना घातले जाते। गेल्या 2 दिवसात हजारो पुणेकरांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला असल्याचं हेरिटेज हँड विविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास यांनी सांगितलं। नमस्कार, मी अनघा घैसास। दो धागे श्रीराम के लिए या कार्यक्रमामध्ये आजचा 3रा दिवस आहे आणि जवळजवळ 2.25 लाख लोक गेल्या 1.5-2 दिवसात येऊन गेले। विणकरांच्या हातमागाच्या विणकरांच्या सन्मानाकरता गेली 8 वर्ष हा कार्यक्रम मी इथे करते। आपल्याला असं वाटतं की ब्रिटिशांचं जे काही आहे ते जाताना जे काही आपल्याला देऊन गेले, म्हणजे ब्रिटिशांचं ते चांगलं आणि आपलं ते वाईट, असं एक दुर्दैव आपल्याकडे घडलं। म्हणजे ब्रिटिशांच्या धूर्तपणामुळे आणि आपल्या मूर्खपणामुळे आपण आपल्या देशातल्या कलांकडे दुर्लक्ष केलं। तर आपल्या प्रत्येक कलेमध्ये शास्त्र आहे, गणित आहे आणि याचा आपण विचार न करता त्या विणकराला अडाणी म्हणतो। तर हातमागाचे विणकर हे बुद्धिमान आहेत। त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं किंवा त्यांना योग्य ते सेटअप इथे मिळाला शहरामध्ये तर ते खूप उत्तम काम करू शकतात आणि आपल्या देशाची धरोहर आहे। खूप वैदिक काळापासून माझ्या इथे शोरूममध्ये हातमागाचे उल्लेख आहेत ऋग्वेदामधले, ते आपण कधी जरूर येऊन बघू शकता। आणि हातमाग वैदिक काळापासून आहे। गार्गी आणि मैत्रेयीपैकी गार्गी विणकर होती हे बऱ्याच जणांना माहीत नसेल। तर हा विणकर महोत्सव आम्ही विणकरांना सन्मान मिळण्याकरता गेली 8 वर्ष करतोय। 2019ला नरेंद्र मोदींकरता दो धागे देशासाठी असा उपक्रम आम्ही केला होता आणि आदरणीय पंतप्रधानांकरता एक उपकरण विणलं होतं। तेव्हाही 12,000 लोक आले होते। तर मला खात्री होती की रामरायासाठी लाखो लोक येतील, कारण प्रत्येकाला वाटतं की रामासाठी काहीतरी माझं करावं कॉन्ट्रीब्युशन। कारण 14 वर्षाचा वनवास नव्हता, रामरायांचा वनवास गेल्या कित्येक लाख वर्षांचा माझ्या मते तो अजून चालू आहे आणि तो आता पूर्ण व्हायला आलेला आहे। रामाचं मंदिर आता होतं आहे म्हणजे रामराज्य येत आहे आणि ते रामराज्याचं येणं आणि रामरायाचा वनवास संपणं हे आपण सगळ्यांनी साजरं करायला पाहिजे, खूप आनंदाने, भक्तिभावाने। आणि म्हणून सगळ्यांनी गुढ्या उभारा असं आम्ही सगळ्यांना म्हणतो। शेवटच्या दिवशी इथेही गुढी उभारली जाणार आहे आणि त्याच्याकरता जवळजवळ महाराष्ट्रातले 9 हातमाग आलेले आहेत। तिथे 12 विणकर काम करत आहेत। गेलं जवळजवळ 6 महिने आम्ही याच्याकरता काम करतोय। प्युअर सेंद्रिय रंगामधले वस्त्र म्हणजे धागा आम्ही रंगवलेला आहे। प्युअर चांदीची जर आहे आणि रामाचे सोमवार ते रविवार असे ठरलेले रंग आहेत, त्या रंगांप्रमाणे आम्ही रंग रंगवून त्याच्यामध्ये वस्त्र विणतोय। आणि प्रत्येकाला वाटतं आता रामाचा वनवास संपतोय, मी काहीतरी करावं। प्रत्येकजण पैसे खर्च नाही करू शकत, मग आम्ही म्हणतो तुम्ही या आणि फक्त तुमच्या हाताच्या स्पर्शाने 2 धागे रामरायासाठी विणा। ती वस्त्र रामाच्या चरणावर जातील आणि मोदी जेव्हा राम मंदिराचं लोकार्पण करतील त्याच्यानंतर पुढचा 1 महिना ही सगळी वस्त्र रामरायाच्या अंगावर आपल्याला बघायला मिळतील। 10 ते 22 डिसेंबर या दरम्यान या ठिकाणी हा उपक्रम सुरू असून येथे देशभरातील प्रत्येक राज्यातून एक तमाग मागवलाय। इतकंच नाही तर नेपाळसह इतरही काही देशांमधून हातमाग देखील मागवलाय। आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या हातमाग कलेचा प्रसार व्हावा आणि पुढच्या पिढीपर्यंत ही वैभवशाली कला पोहोचवावी, तसेच जातीपातीच्या चौकटीतून बाहेर येऊन एक भारतीय या नात्यानं आपल्या श्रद्धेचे आणि विश्वासाचे 2 धागे या वस्त्रात विणले जावेत, असा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं आयोजकांनी म्हटलंय। शिवानी धुमाळ, न्यूज 18 मराठी, पुणे।